सगळ्यांना. लई दिवस झालं सगळेजण म्हणत होते की ब्लॉग टाक आणि लई जणांचं असं क्वेश्चन पण होते की ज्यांच्या पप्पांची ॲनिव्हर्सरी झाली परवा 25th ॲनिव्हर्सरी, त्याचं जे फंक्शन होतं सो त्याचं जे पार्ट 2 व्हिडिओ जे आहे ते अपलोड करून म्हणायला आहेत, पण पार्ट 2 काढलेला नाही आहे. सगळं त्यात जेवढं आहे तेवढंच मी शूट घेतले, कारण का त्या दिवशी गेस्ट आलती लई जण, परत एकटी सगळं हँडल करायचं, म्हणजे बहीण तिने आम्ही सगळेजण होतो सोडा. पण एक असं आहे ना की इकडं बघायचं तिकडं बघायचं काय करायचं, पण त्यातनं पण जमलं तसं मी शूट घेतलेलो आणि तेवढंच तुम्हाला दाखवलं आहे. आणि अजून आहेत व्हिडिओ, नाही असं नाही, तिथं म्हणजे डान्स वगैरे केलं तर आम्ही, गाणं म्हणलेलं आहेत व्हिडिओ, पण त्याचे कॉपीराईट येतात त्याच्यामुळं मी तो व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे, कॉपीराईट आहे त्याच्यामुळं. सो जेवढं आहे तेवढंच त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला आहे, छान कमेंट केला आहे. आणि इव्हन जेवढे काही पाहुणे वगैरे आले त्यांनी सगळ्यांनी फोन करून सांगितलं की कार्यक्रम खरंच छान झाला वगैरे. आमच्या घरात जवळजवळ 24-23 वर्षानंतर हा कार्यक्रम होता, कारण लास्ट फंक्शन आमच्या घरात म्हणजे आमच्या अंकलचं लग्न झालं होतं, त्याच्यानंतर हे आत्ता, त्यामुळं जरा गडबड झाली. अजून लईच जणांना बोलवायचं होतं, पण घरात फंक्शन असल्यामुळं थोड्याच जणांना, मोजक्याच लोकांना बोलवता आलं. अजून लई जणांना होतं आणि अजून होते भरपूर गेस्ट. त्यांनी फोन करून म्हणलं की आम्हाला का बोललं नाही. मनापासून सॉरी, बोलवायची खूप इच्छा होती पण जागा नसल्यामुळं आम्हाला बोलवता आलं नाही. पण अजून लवकरात आपण काहीतरी छान कार्यक्रम ठेवूया, माझं लग्नाचं सोडून प्लीज. सो आता मी आलो आहे टेरेसवर. पुदिना मला घ्यायचा होता, पण मला भीती वाटायला लागल्या, कारण तिथं पाल होती गाईच, एवढी होती पाल. आणि मला पाल बघितली मी भीतो. मी कुणाला भेट नाही, पण पाल म्हणले की मी 100 फूट लांब राहते. मला भीती वाटलं तर वाटत्या. तर बघूया कोण येत आहे काय बघू. सोहमला वाटतं, सोहम असेल नसेल माहिती नाही, असला तर देव पावला म्हणायचा राहतं. ते आज काय आम्ही जे करणार आहे की नाही ते काय आमच्या हातचं होणार नाही आहे. मग बाहेर नाणाला काही नाही, पण आता एवढं लावलं आमच्या मम्मीनं आंटीनं मिळून, म्हणजे मोस्टली आंटी मम्मीला एवढं काय नाही आहे. अगं बोर, मम्मीला बोर आहे की, अरे बोर नाही ग, सोहमला पाठव, सोहमला. हा, किंवा आंटीला कुणाला तर पाठव वर, कारण ते पुदिना काढायचं तिथं पाल आहे. येऊ देत कोणतं, खरं मला पाठव इथं मदतीला कोणाला तर, कारण मी अजिबात जवळ जाऊ शकत नाही, अजिबात म्हणजे शक्यच नाही. गाइस हमारा स्ट्रॉंग ऐसा बॉडी दिखा, तेरी नसलेली बॉडी दिखा, नसलेली बॉडी. हो माझी पण आहे बघ, तुझ्यापेक्षा मला आहे. चल, जिम बिम काय करत नाही, फक्त तुला छोटंसंच एक काम करायचं आहे. हे तर वाकून जायला लागतं, हे आमच्या इथे असलं फालतूपणा करून ठेवल्यात, कपडे वाळत घातल्यात, जस्ट मिडल क्लास फॅमिली थिंग्स गाईस. तिथं जा कोपऱ्यात खाली पुदिन्याचं झाड आहे, झाड नाही आहे, पुदिन्याचं काय आहे ते कुंडीत, कानपाड मुंगी नाही तिथं, पाल होती, पाल मुंग्या काय, मुंग्यांचं काय एवढं भे नाही, पाल होती तिथं, पटकन जा. इथं कोपऱ्यात हे आंधळे बघा लागले कुठं, काही पे निघाय, काही पे इशारे. जाऊ दे, थांब तुला दाखवत माणसं. इकडे पुदिना, तिथं पाल होती. बघ बाबा, पिग्रोनर्स ह्याला एक काम सांगितलं की नाही, 15च काम करतो यो. नाहीये, गेली वाटतं भिवून मला. हा, पाल मला भिवून गेली गाईच. बघ असं नाही कापायचं रे वेड्या, कात्रीनं कापायचं. बायकोसमोर जास्त केलास का बघ, सांना का खाना खायला लावेल. इफ जर ती अशी प्लांट वगैरे लावणारी ॲडिक्टेड असेल तर. इथं आहे कात्री गाईज, जरा इग्नोर करा कात्रीला, आमच्याकडे जरा अशीच आहे, आम्ही कारखान्यात उचलला नाही ते, पण कात्री आता शुभम तुम्हाला शिकवणार. शुभ त्यातनं पालबील आली तर रे बाबा, मी लांबच राहतो. अरे बघ ना, घे ना असं. हा, शेंडा डायरेक्ट खालचा शेंडा. अरे का डोकार पडायचं काय रे, परत त्याला उगवायचं आहे का नाही. हाँ भाई, ह्याला काय आहे. नहीं छान है. इस मासूम चेहरे को देखो गाइस, कितना भोला लगता है, पर ये नहीं, इसको ऐसा सामना कर काना खाली देने का मन करता है, पर क्या कर देगा. बस रे, बस की बस. हे धरता, हा व्यवस्थित ठेवते. पोरगांचं एवढं काय म्हणतात तर त्याला, पोरगांचं एवढं काम करते गाईस. जर कोण इंटरेस्टेड असेल तर लग्न करून घ्या. अरे वल्ला अजून मंद, हे धर हातात. हे बघा, आणि हे स्वच्छ तू काढायचं पानं त्याचे आणि ते धुवायचं. कानपाडा पोडी मस्त सांगणार करणार का नाही, सांग. सगळ्यांना दिसते का मी सांग, करणार का नाही. काही उपयोग नाही, छोकरी केसांमुळे त्या. मी आज माझा व्लॉग बघत होतो, म्हणजे मी जेवढे काय व्लॉग टाकलेत का नाही ते बघून काढलो. मला एवढं भारी वाटलं की मी एवढं छान व्हिडिओ करते, मी अपलोड का करत नाही. सो मी स्वतःला तर चॅलेंज दिलं आहे, ह्या महिन्यात यूट्यूबवर डेली व्लॉग टाकणार, म्हणजे टाकणार डेली इन द सेन्स आठवड्यातून 3 व्लॉग तरी. 15 मिनिटं झालं एवढं बडबडलोय काय, आणि मला आत्ता कळालं की मी कॅमेरा ऑनच केला नव्हता.
आमच्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी होती तेव्हा आमच्या मावशींनी, दोघीजण मावशी आहेत माझ्या, त्यांनी ते एअर फ्रायर ते आम्हाला गिफ्ट केलं. त्याचं आज आम्ही एक्सपेरिमेंट करून बघणार आहे. चांगलं होते वेळ ते आपण बघत राहूया. चला. काल संध्याकाळ नुसता फोन बघत असते आमची मम्मी. काय कामं नाही, कामच करत नाही. पाप तुम्हाला संपू, मलाच कामाला होते आमची मम्मी. तुम्हाला वाटते की नाही? नाही हो, माझं लई हाल करते आमची मम्मी. नुसतं काम काम काम. एवढी बारीक झालं तुम्हाला सांगतो, आमची मम्मी मला लई कामाला होत्या. बोर बंद कर गो, बोर बोर. आता कसा रंगी हात पकडला. आता नुसता मला म्हणते मोबाईलमध्ये घुसून असतायचा, मोबाईल बघतायचा. एवढा चष्मा लागला, भिंगाचा चष्मा लागून, हा चष्मा लागून त्या मोबाईलमध्ये बघत बसायचा आहे. आणि आमच्या नावाने ठोकतं मोबाईल बघतो म्हणून. हा ठोकून मार की तुला सांगतो. मग तू पण तुझं ब्लॉगिंग चालू कर, काय प्रॉब्लेम नाही. मला कर ब्लॉगिंग चालू, मला काय प्रॉब्लेम नाही. हा दुसऱ्याला शानपण शिकवताना पहिल्या स्वतःकडे बघायचं होतं काय करतोय आपण. अजून मोबाईल ठेवला नाही त्यांना अजून. कुठे जा लावजा स्टेटसला. जा की आपण करायचं ना पनीर कबाब. हा तू जमजावे चल आवड. मी नाही आवडणार, मी चपचपीत तेल लावून बसले. असली त्याला चांगलं दिसते. चल एवढं चपचपीत तेल लावलं नाही. नाही नाही मी आज किती दिवसांत तेल लावले. काय करता किती दाखवतं का तुम्हाला? तुला शपथ आहे माझी. जर तुम्हाला खरंच मानत असली की तू दाखवणार. 1 3 नाही याच्यात 1 2 वैष्णवी आलीच. पावणे 3 म्हणले. आता उठ 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 की उठ उठ उठ. बघा काय घरात त्यांनी मी कॉलेजला गेलतो. अहो मी महत्वाचं काय ते सांगाले पप्पा. अरे ऐका की माझं सांगितलेलं काय कारभार करू नको. माझं मी केस कट करतोय ना आणि मी कॉलेजला गेले कारभार केले. हे कसलं दिसायला बघा. करणार काय अजून केस करा कर की अजून एवढी करीत म्हणून काही जे जमत ते करू नये माणसानं. हे असं बघायचं. अगं तूच म्हणलीस की मी गेल्यावर काय करणार तू, म्हणून मी जरा शिकालतो ना. मी शपथ एवढं मला सिरियस घेतलीस. म्हणजे मीला म्हणलं म्हणजे काय करता सांगता शेपूट सारखं माझ्या मागणं फिरत असत्या. मग मी तिला काय म्हणलं तू काहीतरी शिक. म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर तू काय करणार. महिने कारभार घासा करून आणि मला म्हणते कॉलेजमध्ये आलं म्हणून दिदी ह्याला रिपेअरी करायला. ह्याला काय रिपेअरी करू मी. बस तसंच आता घेऊन केस. तेरे नाम केल्या बघ केवढी इथंपर्यंत कापल्या केस इथंपर्यंत पुढची. घरात मी गेल्यावर कारभार केल्याने कसं झाले बघ ते. तेरे नाम गबत दिसायला लागले. हो वैष्णवी कसलं दिसायला माहिती का ते शी. अंकल मार सांग ना गणे मार की रे. फिरला तर काय तिथं ते कधी येणार 2 दिवसात. हा मग ठीक आहे 11 दिवस मी देतो. काय फिरणार नाही. क्या करे तेरे को काम नहीं क्या. ये देखो छोरी है ये नहीं आती. किती लांब राहत्या ग नाही का मध्ये नदी आहे बघा. इथे नदी तुम्हाला दाखवली. नदी पार करून आम्ही जाऊ शकत नाही भेटू शकत. ती नदी एकदाच असं सत्यामती येत्या किंवा मी जातो तिच्याकडं. खूप लांब राहते माझ्यापासून ती. म्हणून आम्हाला असं बोलावं लागतं. आमच्या घरात केवढी बाला खिरायला तुम्हाला दाखवतो. एवढ्या बाला सगळ्या अशा खिरायला ह्या अजून जास्त आलती. आम्ही ते खाल्लोय. वर्षभरात जेवढं गोड खात नाही तेवढं आज एवढं गोड खायला लावले संपणार आहे. आणि काहीच आमचं अजून नाही वय तळ्यात मिळत आहे. ते कबाब करायचं होतं ते. कारण पनीर आणणारा माणूसच नाही आहे. आमच्या पप्पांची तब्येत जराशी डाऊन आहे तर पप्पा म्हणतात आज नाही आपण नंतर बघूया. आणि तुम्हाला सांगतो काय वैष्णवीबरोबर एक स्कॅम झाला आहे. वैष्णवीला नाही चांगलंच सांगणार आहे. ही वैष्णवीची बॅग आहे. ती ह्याच्यातून डबा वगैरे घेऊन जाते काय. हे तर 10 डबा असतात तिचं. हे बघा स्नॅक्स बिस्किटचा पुडा आहे कुठला आणि हे माझा. हा आता ह्याचा तुम्हाला स्कॅम सांगतो विषय काय झाला. वैष्णवीला हे दिलतं घरात ना बॅगेतनं त्यात डब्याच्या पिशवीत घालून दिलतं. आणि वैष्णवी हरकून काय आमच्या घरातल्या चक्क मला माझा दिलाय. आणि पिल्याने तर रसना होता घरातला. घरात बनवून दिलं तर रसना होता. मी म्हणलं पॅकिंग कसं काय फोडलेलं आहे म्हणून नंतर कळालं पिल्यावर खारड झालेलं. आमच्या घरातल्या घरी लई डोकं चालतात. लई म्हणजे लई आणि गारगार होता ग. मला वाटलं आत्ताच आणून दिला. ते करून ठेवलेलं ॲक्च्युली इथं. हे इथं आहे बघा. ह्याचा आम्ही करणार आहे. अजून तळ्यात मळ्यातच चालू आहे. होईल नाही होईल काय आयडिया नाही आहे. बघूया. प्रयत्न तर आमचे चालूच आहेत. कष्ट करायला लागलो आहे आम्ही मनवायचं. पण म्हणतील असं काय वाटणं झाले. सो लेट्स चेक. तेल लावलं चपचपीत. ब्लॉगमध्ये मी 5 वेळा सांगितलं अशी तेल लावलं. मी आज ब्लॉग करणार नव्हतो. मी माझं व्हिडिओ बघितलं काय आणि मला लई जण असे म्हणजे आज मला जरा वेळ मिळाला
ते सगळ्यांचे मेसेज बघायला असं सगळं मस्त लई जणांचं मी बघितलं माझी व्लॉग बघतेला मला त्यांनी व्हिडिओ ते टाकल्यात आणि त्याच्या घरातले अशी रिॲक्ट व्हायला लागल्या ते कसलं भारी असतं तसं मग मला असं मोटिवेशन आलं यू हॅव टू डू म्हणजे मी यू हॅव टू सांगत डू होते. डेली व्लॉग्स अगं हो खरं असं रोज काय असं हे करायचं आणि मी कॉलेजमध्ये एवढी वैतागली तुम्हाला सांगतो आई शपथ वैताग येतो कॉलेजमध्ये यायचं घरातलं सगळं सांभाळायचं पण नाही आज मला त्यातनं असं जरा काहीतरी इन्व्हेन्शन करायला पाहिजे सो आता मी हे करणार आहे टाकणार आहे मी आठवड्यातनं 3 व्लॉग माझे कंपल्सरी मी टार्गेट ठेवले खोकोनो कशी स्टंड लावेल मला बरं नाही आहे. तिला बरं नाही आहे काहीच अजून एक म्हणजे तुम्ही जर फॅमिली सोबत माझे व्लॉग बघत असाल ना प्लीज मला व्हिडिओ करून पाठवत जावा आणि जर तुम्ही ओके असाल तर माझ्या व्लॉगमध्ये पण मी ते ॲड करतो कारण खरंच एवढं भारी वाटतं इकडे बघायला कारण माझे जे व्हिडिओज असतात किंवा व्लॉग एक फॅमिलीसोबत बघण्यासारखे असतात हेच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे सो जर तुम्ही असं फॅमिलीसोबत काहीतरी माझे व्हिडिओ बघत असाल व्लॉग वगैरे तर ते एक त्याचे कोणतं हसायला लागले किंवा काय ते त्यांना कसं वाटतं माझे व्लॉग ते जे काही रिस्पॉन्स आहे ना तुम्हाला कसं वाटतं मला एकदा प्लीज व्हिडिओ करून पाठवा मला माझ्या इंस्टाग्राम आय डीवर मी नक्की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मी ते माझ्या इंस्टाग्राम ह्याच्या यूट्यूबवर मी नक्की ते शेअर करतो पण प्लीज 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 वाटवा मला भयानक आवडतं बघायला तुम्ही कसं वाटतं असेल माझे ब्लॉग तुम्हाला बघायला हो ना मम्मा मम्मी आमची इथं काम करणार आहे काहीच म्हणजे मलाच कामाला होते सोडा ती म्हणजे मीच काम करतोय हे आमच्या मी उदर सोपा आहे ना तिथं बसून फक्त जेवत म्हणजे नुसतं मला ऑर्डर सोडत्या आणि मी इथं फक्त किचनमध्ये नुसतं काम करतोय अगं म्हणजे मी चेष्टा करतो जस्ट किडिंग गाईज आता नाही का पुढच्या महिन्यात एप्रिल महिना मग एप्रिल प्रँक कराल तो एप्रिल फुल करत होतो मी नाही मम्मा करतो तुझ्यासारखं जेवण कोण बनवूच शकत तू इतकी सुगरण आहेस ना इतकी सुगरण आहेस की तुझ्यासारखं जेवण म्हणजे मला जमणारच नाही म्हणून मी करतच नाही अगं कारण मला तुझ्या हातचं जेवायचं असतं तुझं माझं लग्न झालं मी लग्न करून गेलो कधी मला तुझ्या हातचं जेवायला मिळणार आहे मी सासूला करून घालणार ग सासूला माझ्या आराम देणार तुझी सून तुला करून घालणार मी माझ्या सासूला फक्त आराम कर म्हणणार बाई निवांत एवढं वर्ष राबलेच की बिचारी होय का ना पप्पा मी काय म्हटलं मम्मीला तू तुझ्या परक्याचं लग्न कर म्हणजे तुझी सून येईल तू निवांत बसतास मी माझ्या सासूच सेवा करणार ना बरोबर आहे की नाही हे आमचे वडील आता खीर प्यायला बघा मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सांगतो काय हे देखो मेरे को पता था जी मम्मी आत्तापासूनच कधी जलस फील व्हायला लागल्या माझ्या सासूच्या आणि माझ्या बॉन्डवर जे अजून कुठं आहे मला माहीत नाही पण आमची मम्मी बाबा लोक सासू करणार मला करणार नाही म्हणून मम्मी मी लग्न करणार नाही उगाच तुला असं वाईट वाटलं तर काय करायचं माय गॉड म्हणून मी लग्न करणार नाही मम्मी एवढी जलस आहे बघा हॅस तू हॅस सासूचं नशीब आहे आमचं काय नशीब आम्हाला माहिती आहे आम्हाला डबा करून द्यायला और आमले वडील काय बोलते माहिती का माझा नवरा लकी असणार कारण माझी जेवण लय भारी बनवतोय मी का नाही पप्पा छान खरं चेष्टा करू नका पप्पा लोकांना वाटत तुम्ही फेक रिएक्शन द्यायला लागलायसा मी जेवण बनवत नाही चांगलं हावरे का ताट पुसून खातात हे पावभाजी केल्यावर मग आमच्या पप्पांना असं जलस फील होणार म्हणून मी लग्न करणार नाही बघा अजून खूप आमच्या घरातली अशा आहेत कधी मी कुठं जरी गेलो असं इथं शाहूपुत्रा म्हणा तिथं त्याच्या पुढं जरा गेलो तरी मला फोन करतात उद्या समजा माझं लग्न झालं मला पप्पा 5-5 मिनिटाला फोन मी असा मोठा किचनमध्ये टी व्ही बसून येणार व्हिडिओ कॉल करायचे त्याच्या पप्पांना आमच्या पप्पांची जरा तब्येत बिघडलं थोडं बघा केवढे केलं पप्पा मी तुमच्यासारखी दिसतोय नाही मम्मीसारखी दिसतोय अहो तुम्ही पर्यटन जाऊ किंवा बघत का बसत तोंडाकडे माझ्या मग मोठे बोलायचं नाही ते शॉर्ट्सवर बघा असताना आमचं ते मावशीने दिल्या का नाही गिफ्ट हे माणसाने एवढं रिसर्च केलं त्याच्यावर एवढं रिसर्च केलं आहे 50-60 व्हिडिओ बघितल्यात आणि मला म्हणली आज करायचं काय ते कबाब पनीर कबाब आणि हे बघा गायब हे कायचा संसार की अरे तुम्ही माणूस के साथ गेला माणूस आमचं वडील गेले तिकडं पण आमच्या घरात हे असं आहे की नुसतं मोठं बोलतात काय आपण हे आज करूया ते करूया पण नाही करायचं काय नाही जेव्हा करायची वेळ येते ना त्यांना ऐकतं मी करून देणार आहे फक्त मटेरियल मला आणून द्यायचं आहे मटेरियल आणायला पण आमच्या घरातले जाणार नाहीत एवढे आळशी नाही आहेत थोडा आळशी असतं तर आमचं एवढं मोठं झालं नसतं आळशी नाही आहेत पण मी काय मागितलं की मला मिळत नाही काय करायचं काहीच हे मी पेंटिंग केले थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा नको देखो बाप जैसा बेटा पप्पा भी फोन घेऊन बसले आणि बी फोन घेऊन बसले नुसता मोबाईल माणसं दिसत नाहीत लोकांनी माणसं नुसता व्हिडिओ करते मोबाईलची हे मी- दिसत मी नाही at तुम्हाला least कधी memory तर create करायला पप्पांना मोबाईल घेऊन दाखवतो ही मोबाईल किती वाजवून बसत्या
रात्री 11 वाजता हिला फोन माझा ब्लॉगिंगचं काम चालू असतं, काय मला ब्लॉगिंग editing असते, बिगिंग काही promotionचं नसतं चालू त्यातलं. असतं. हा हे बघा Script लिहायचं ते असतं. परवा एक व्हिडिओ केलता माहिती आहे का, त्यात बोलून दाखवलेलं दीदी 1000 रुपये देतो म्हणजे अजून दिले 1000 रुपये मला ही एवढी सुंदर बहीण असताना तुला काय कशाला हजार मला रुपये 1000 रुपये पाहिजे पाहिजे? सुंदर बहीण असताना तुला 1000 रुपये हा, का ही बघा, पाहिजे? ही शाळा कॉलेज शिकवून आल्या 3 वाजता काय इथं पोटात दुखाले तर अजून इथं बघा टीव्ही वरची बसल्या सीडी एक्झाम आहे तिची तिला आता उठून अरे माझा हात रे झालाय गाईज मोबाईल. अजून या माणसाला फोन ठरलेला नाहीये आणि हा माणूस आम्हाला म्हणतोय की मोबाईल वापरायचं नाही, डोळ्याची वाट लागत्या. हाच तो माणूस गाईज, हाच तो. इसे गौर से देखिए. अजून मोबाईल बघायलात, अजून मोबाईल बघायलात, अजून अजून. आणि पप्पाने आमच्या नवीन एक ॲप घेतलंय काय आणि त्याचं सबस्क्रिप्शन घेतलंय आणि लाईक कसं असतं असं इथं असं काहीतरी थॉट्स असतात आणि इथं कॉर्नरला त्यांचा फोटो येतोय. वैताग आलाय बघू राई ग, बास करा आता, सबस्क्रिप्शन कॅन्सल करा पप्पा. पप्पा आणा जावाची पनीर. आमचे पप्पा किती सज्जन माहिती काय, असं ब्लॉग चालू असला, व्हिडिओ चालू असला की आमचे पप्पा सगळेजण तुझे पप्पा किती शांत आहेत, पप्पा किती भारी आहेत, तुमचा अंकल पण किती शांत वाटतोय, अशी लई भोळी वाटतात वगैरे वगैरे सगळी म्हणतात. काय नाही आहे असं काही नाही आहे. मध्ये आय थिंक मी दाखवलंय पण हे मी पेंटिंग केलंय हे प्लस हे मी दाखवलंय पण परत नवीन सबस्क्रायबर्स जे आहेत त्यांना दाखवले हे पण पेंटिंग मी केले. ह्याचा किस्सा असा होता, मी फ्रीज घेतलेला आणि त्या फ्रीजच्या साईडनं जे थर्माकॉल असते की नाही त्याच्यावर मी ते पेंटिंग केलं. हे आम्ही फ्रीज नवीन घेतलेलं, त्या साईडनं असं थर्माकॉल होतं त्याच्यावर मी ते पेंटिंग केलं. मी क्रिएटिव्ह आहे, फक्त मला आळस पण नाही, पण आमच्या घरात लावूनच देत नाहीत, असं लावायचंच नाही. हे पण पेंटिंग लावणार नव्हती पण ज्यांनी इंटेरियर केलं आमच्या घराचं त्यांनी सांगितलं की नाही छान आहे करा, बिकॉज ह्याच्यामध्ये थोडं ब्लॅक फांद्या होत्या ना, मग ते वास्तुशास्त्राप्रमाणे नाही बसत, ब्ला 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 ब्ला, सो ते बसणार नव्हतं होणार नव्हतं आमच्या घरात ते, पण ते जे इंटेरियर होतं ना त्यांच्यामुळं झालं ते, त्यामुळे एवढं भारी दिसतंय. आणि आमचं देवार घर आहे इथं आणि हे किचन आहे. आम्ही पनीरचं बघतो मी काय करायला लागलो इथं. हे बघ आमची मम्मी कायम हे चुकीचं आहे, देवाचं टी व्ही बघायचं असते, बाई उदबत्ती घालची डोळ्यात, नाही चुकीचं आहे. अशी इथं काय म्हणजे आमचं असं गोल आहे घर आमचं, तिथनं अशी इथं तिकडनं एंटर आहे, म्हणजे इकडून पण एंटर आहे इकडून पण एंटर करता येते. अशी इथं तिथं सोफ्याच्या जवळ उभारत्या आणि मग पिक्चर बघत बसत्या, म्हणजे काय जे लागतं टीव्हीवर ते बघत बसत्या, ती उदबत्ती अशीच तसंच. आणि इथं येऊन देवाच्या पाया पडायला लागल्या बघा, आरती करतो बाई बाय बाय बाय. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळी कारली ओ चित्ता, जय देव जय देव. अरे पनीर बघा की चला, उलट बोललाय गाईस. ह्याचं आता असं राहायला याला माहिती नाही मी काय घडणार आहे. तू बघा म्हणलीस ऐक सोफ्यावर बसल्या बघा आमच्या आई. आता वाजल्या किती बघा 7. आता ही बरोबर 12 वाजता इथं हलत्या, जेवायला कधी ब्रेक घेत्या आणि नंतर बघा आहे मी आणि आपला सोफा. हसायला लागल्या बघा ही बाई, हसायला लागल्या. वाटते का जरा तर तुला आई काय तर हा. आम्ही याचं पॅकिंग फोडणार. छान 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 छान. कसं काढायचं? हा इथं आमची सुरुवात बाई नीट. हा पहिल्या दिवशी किती जपलं जातं ना. हे इथं टायमर आहे, इथं टेम्परेचर सेट करायचं आहे. मी व्हिडिओ बघितले यूट्यूबवर कसं कसं करायचं असते. अगं ह्यातनं निघणंच ना की गं, त्या माणसानं परवा कसं काढलेलं गं. हा निघलं गाईस. ह्याच्यामध्ये आत ठेवायचं असतं इथे क्यूब्स वगैरे आणि देन तुम्ही हे काढायचं कसं, हे काढायचं नसते वे. नाही ग. अच्छा आणि समज ह्यात काय केलं आपण आणि खाली गळलं तर कसं काढायचं असते. अगं त्याच्यावर ह्याच्यात प्लेट ठेवायची, प्लेटवर ठेवायचं असते. हाडा शेंबडे मी बघितल्या व्लॉगमध्ये तसंच केलं ते. थांब बघूया आपण. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अरे कबाब हो का व्हिडिओ चालूच असणार आहे, ते बंद राहणारच नाही व्हिडिओ. फिर घर वालों को क्या प्रॉब्लेम है मेरे वीडियो से मेरे को पता नहीं. त्याचं मिक्स कसं करायचं ते स्पॅच्युला घ्यायला पाहिजे. हे आम्ही सगळं पहिला पनीर घातलं आहे, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स घातलं, जिंजर गार्लिकची पेस्ट पण घातल्या आणि त्याच्यामध्ये आपण जरा आता बाकी सगळं ॲड करणार आहे. थोडं चिली पावडर घालणार आहे. सगळं घातलं तर वैष्णवी चुकून हे बाय. धनिया पावडर, तर जिरा पावडर, चवीनुसार मीठ, डाळीचं पीठ घालायचं आहे जरा त्याला थिकनेस आणण्यासाठी. म्हणजे आपल्याला आता ह्याचा पण बिझनेस टाकायला येऊ शकतो.
कारण त्यात तेवढं मावणं झाली. अहो एवढा मसाला वाया जाणार नाही. तर आपल्याकडे हे शस्त्र आहे, त्याने सगळं स्वच्छ होतं. जाणार आहे मॅगी मसाला. ह्याचं मी फुकट पण प्रमोशन करू शकते, एवढं मला मॅगी मसाला आवडतो. केलं की सवायशी इट्स रेडी गाईज. बंद कर रे, तुला काहीतरी काम द्यावं का नाही? बंद कर. आता याचा आवाज कसा येते बघा. यार ती स्टोरेज नाहीये रे. आवाज आला का नाही? झालं चालू. मला एवढासा राग होतो की नाही व्हिडिओ करताचा, हे सगळं फेकून का नाही कुठं द्यावं वाटते. जरा पण नीट व्हिडिओ करायचा नाही. मी अशी खाली मान घालून बडबडायला लागलोय आणि नंतर का अजून कॅमेरा आलाच नाहीये. आमच्याकडे स्टिक नाहीये, त्यामुळे आम्ही हे असं करणार आहे. ह्याचं असं गरीबाचं हे पण जेवढे मसाले आहे तेवढं घरातली सगळी घालायचे ह्याच्यात. हे नको ते. आणि आता हे आम्ही चालू करणार आहे. मिनिट लावायचं आहे काय? मी किती आहे सांग? 10 मिनिट्स. ते वरती गेला वाच. आणि डिग्री हे काय आहे, हे लावलंय का ऑलरेडी? हा नाही, ते आपण द्यायचं असते. 200 डिग्री सेल्सिअसला ठेवलंय. हे आता बघायचं कसं आतलं काय व्हायला लागले. बघूया कसं काय काय होते. किती वाढाल्या? अर्धा तास तर लागत असेल. 10 मिनिटाचा सोम अर्धाच लागतोय. 10 मिनिटांना अर्धाच लागतोय. कुठला नाही, मास्तर नाही. शिकवते तुला? नाही 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 नाही. ते म्हणजे कॅमेरा बघ रे, कॅमेरा बघ की काय मूर्ख आहेस रे. तुझ्याकडे काय ती की ओपन करून बघणार आहे. 10 मिनिटं झाल्यात. गणपती बाप्पा मोरया. शेवट हे सेम झालंय, सेम. फक्त आता टेस्ट बघूया, आपण टेस्ट करून बघूया. गरम गरम आहे तर कृपया करून Everyone. भाई सेम